नावं लवकरच ठरतील। उद्या केवळ एक मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री शपथ घेतील असं विजय रुपाणी यांनी सांगितलेलं आहे। या ठिकाणी काहीतरी आशा आम्हाला प्रफुल्लित झाल्यात तर लोक येतील, पक्ष निर्णय घेईल, स्वागत करायला काहीच हरकत नाही। उद्या फक्त 3च जण म्हणजे मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री शपथ घेत आहेत। मंत्रिमंडळासंदर्भात चर्चा होणार आहे, पुढे त्याला थोडा वेळ लागू शकतो। एवढं क्लिअर मॅन्डेट आहे, वेळ लागला नाही पाहिजे होता। नाही, मला वाटतं जो विचारपूर्वक निर्णय घेतला जातो तो चांगला आणि मजबूत असतो। जसं देवेंद्रजींचा निर्णय झाला, काही लोकांना वाटलं उशीर झाला, परंतु शेवटी एवढं मोठं राज्य आहे, त्याच्या नेतृत्वाचा विषय आहे। आता एवढ्या मोठ्या राज्याच्या डिपार्टमेंटचे प्रमुख नेमायचे आहेत, तर त्यासाठी नीट त्यांची क्षमता, त्यांचा आवाका, पक्षाची गरज, सगळी समीकरणं याला थोडा वेळ लागतो। परंतु मला वाटतं देवेंद्रजी गतिमान अशा प्रकारचा नेता आहे आणि त्याच्यामुळे लवकरच ते या संदर्भात सुद्धा निर्णय त्या ठिकाणी घेतील। दरेकरही असतील यावेळी मंत्रिमंडळात, मला माहित नाही, मला प्रत्येकाला वाटतं असावं, परंतु याचा सर्वस्वी निर्णय पक्ष घेत असतो आणि होणारे आमचे मुख्यमंत्री देवेंद्रजी आणि महायुती घेत असते आणि त्याच्यामुळे सर्वस्वी त्यांच्या अधिकारातला विषय आहे। त्याच्यामुळे मला काय वाटतं हे ते महत्त्वाचं नाही आहे। निश्चित प्रवीण दरेकर इथं आहेत, जे आता विधिमंडळात पोहोचले आहेत। अपेक्षा आणि आतुरतेने प्रतीक्षा आहे ती देवेंद्र फडणवीस यांची, जे इथं येतील त्यांना भेटण्यासाठी गर्दी आहे। आमदार इथं सगळे आलेले आहेत आणि प्रामुख्यानं आज निवड झालेली आहे, उद्या शपथही घेतील आणि सरकारचा गाडा हाकण्यासाठी देवेंद्र फडणवीस 2.0 तयार आहे। कॅमेरामॅन दीपेश महाजनसह गणेश ठाकूर, एबीपी माझा, मुंबई। तर विधिमंडळ परिसरामध्ये सध्या नेते आणि आमदार प्रतीक्षेत आहेत ते देवेंद्र फडणवीसांच्या। नुकतीच निर्मला सीतारामन, विजय रुपाणी आणि देवेंद्र फडणवीसांची पत्रकार परिषद झाली। आज दुपारी 3:30 वाजता राज्यपालांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा केला जाईल आणि त्याआधी दुपारी 2 वाजता वर्षा निवासस्थानी एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची भेट होईल। उद्याच्या शपथविधी संदर्भात या बैठकीमध्ये चर्चा होईल अशी देखील माहिती मिळतेय। मुख्यमंत्री कोण होणार याचं नाव तर निश्चित झालेलं आहे, पण आता उत्सुकता आहे ती मंत्रिपदी नेमकी कुणाकुणाची वर्णी लागणार। कारण का गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं मंत्रिपदांसाठी देखील लॉबिंग सुरू असल्याचं आपण पाहिलेलं होतं। मग ते अजित पवारांच्या गाठीभेटी घेणं असेल, एकनाथ शिंदेंच्या गाठीभेटी घेणं असेल किंवा देवेंद्र फडणवीसांच्या गाठीभेटी घेणं असेल। प्रत्येक पक्षातल्या निवडून आलेल्या आमदारांनी किंवा माजी मंत्र्यांनी आपापल्या पक्ष नेतृत्वाला भेटून मंत्रिपदासाठी लॉबिंग केल्याचा प्रयत्न महाराष्ट्रानं पाहिलेला होता। त्यामुळे आता मुख्यमंत्री पदाचं नाव निश्चित झाल्यानंतर मंत्रिमंडळामध्ये कुणाकुणाचा सहभाग असेल याची देखील उत्सुकता लागून राहिलेली आहे। सध्या आपण लोकांनी मला स्वीकार केलेला आहे डोळ्यांचा त्रास असल्यामुळे। नाही, पण आता एवढा तुम्ही सिनियर झालेला आहात, तर यावेळेला मंत्रिमंडळात चर्चा आहे तुमच्या नावाची। आणि देवेंद्र फडणवीस हे विधिमंडळ परिसरामध्ये आलेले आहेत आणि अगदी काही वेळात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला ते पुष्पहार अर्पण करतील। हनुमानाची छोटी मूर्ती देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आलेली आहे। तर प्रत्येक आमदार, नेता हा देवेंद्र फडणवीसांचं अभिनंदन करण्यासाठी, त्यांची भेट घेण्यासाठी उत्सुक आणि इच्छुक असल्याचं सध्या आपल्याला पाहायला मिळतंय। हे सगळेजण प्रतीक्षा करत होते देवेंद्र फडणवीस यांची आणि आता हे सगळे नेते, आमदार छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या दिशेने जात आहेत। इकडे छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केलं जाईल। गेल्या 5 वर्षात देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे विरोधी पक्षनेते म्हणून काम पाहिलेलं आहे। त्याच्यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्री म्हणून या राज्याचं काम पाहिलंय। त्याच्या आधी 5 वर्ष ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते। 2014 ते 2019 सलग 3 वेळा महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात भाजपनं 100 पेक्षा जास्त जागा मिळवलेल्या आहेत आणि हा स्ट्राईक रेट कायमच आपल्याला पाहायला मिळालेला आहे। 2014 मध्ये 122 जागा भाजपच्या निवडून आल्या। 2019 मध्ये संख्या घटली पण सेंचुरी मात्र पार केलेली होती। 105 जागांसह भाजप मोठा पक्ष ठरला, पण सगळ्यात मोठा पक्ष ठरून सुद्धा भाजपला नव्या राजकीय समीकरणांमुळे सत्तेपासून, मुख्यमंत्री पदापासून दूर व्हावं लागलं होतं। फडणवीसांना विनमुख राहावं लागलेलं होतं। महाविकास आघाडीचं सरकार 2.5 वर्ष होतं आणि त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी पक्षापासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर ते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत आले। शिंदे फडणवीसांचं सरकार स्थापन झालं तेव्हा सुद्धा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील अशी चर्चा असतानाच मुख्यमंत्री पदावरती एकनाथ शिंदे यांची वर्णी लागली।
देवेंद्र फडणवीस हे सरकारला बाहेरून पाठिंबा देणार असं म्हणत होते, पण त्याचवेळी पक्षश्रेष्ठींकडून आदेश आला आणि त्यांना उपमुख्यमंत्रीपदी बसावं लागलं। गेली 2.5 वर्ष राज्याचे उपमुख्यमंत्री गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांनी काम पाहिलंय आणि त्यानंतर आता उद्या ते राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील। त्यांच्या मुख्यमंत्री पदाची दुसरी टर्म सुरू होईल। अभिषेक मुठा आपल्याला अधिक अपडेट देईल। अभिषेक, प्रज्ञा, एकूणच आपण पाहिलं तर 2014 ते 2019 आपण देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री म्हणून पाहिले होते। सोबत पुन्हा एकदा 2024 रोजी देखील 24 साली देखील आपण बघतोय की देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्रीपदी विराजमान होताना पाहायला मिळतील। भाजपच्या विधिमंडळ गटनेतेपदी त्यांची निवड झालेली आहे आणि भाजपच्या गटनेतेपदी निवड झाल्यानंतर तोच मुख्यमंत्री पदाचा चेहरा असणार आहे हे देखील अनेकदा आपण बोललोय। आणि अशातच आता पाहायचं तर आपण एकूणच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला श्रद्धाला अभिवादन करण्यासाठी आणि इथं सगळे नेते आपल्याला दाखल झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। देवेंद्र फडणवीस असतील, चंद्रकांत पाटील असतील, राधाकृष्ण विखे पाटील असतील, तर राम कदम अशी सगळी नेते मंडळी आपल्याला इथं सगळे पाहायला मिळत आहेत। आणि एकूणच 2014 ते 2019 मध्ये ज्या प्रकारे आपण घडामोडी घडताना पाहिलेल्या होत्या त्याच प्रकारे 2024 मध्ये काही घटना आपल्याला घडताना पाहायला मिळतात। या अनुषंगाने पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदी हे देवेंद्र फडणवीस आपल्याला पाहायला मिळतील। खरंय, त्यामुळे सगळ्यांचाच चेहऱ्यावरती सध्या आपल्याला आनंद उत्साह पाहायला मिळतोय भाजप कार्यकर्त्यांच्या। अभिषेक, आज दुपारी 2 वाजता वर्षा निवासस्थानी या तीनही नेत्यांची बैठक होणार आहे, त्या संदर्भातले काय अपडेट्स आहेत? नक्कीच प्रज्ञा, आता सध्या जर का पाहायचं तर सगळ्या तिन्ही नेत्यांकडनं जे संध्याकाळी मंत्री आहेत शपथ घेणार आहेत त्यांचं नियोजन कशा प्रकारे पुढे न्यायचं या संदर्भात आपल्याला बैठक होताना पाहायला मिळणार आहे। आता सध्या पाहायचं तर महायुतीची एक बैठक आपल्याला होताना पाहायला मिळेल, ज्यामध्ये देवेंद्र फडणवीस असतील, एकनाथ शिंदे असतील आणि अजित पवार असतील, सोबत राष्ट्रवादीचे काही नेते असतील, हे देखील आपल्याला उपस्थित राहताना पाहायला मिळतील। आणि या संदर्भात एकूणच बातचीत जी आहे ती आपल्याला होताना पाहायला मिळेल। आणि तिन्ही पक्षांचे नेते हे सत्ता स्थापनेसाठी राज्यपालांकडे आपल्याला जाताना पाहायला मिळतील। राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा केल्यानंतर संध्याकाळी एक पुन्हा बैठक जी आहे ती आपल्याला होताना पाहायला मिळणार आहे, ज्यामध्ये कोणत्या मंत्र्यांसंदर्भात निश्चिती आहे ती आपल्याला येताना पाहायला मिळेल। एकूणच सध्याला चित्र स्पष्ट नव्हतं की कोणते मंत्री हे शपथ घेतील, मात्र संभाव्य मंत्र्यांची यादी देखील आपण दिलेली होती, त्यामधल्याच काही मंत्र्यांचं नाव देखील आपल्याला घोषित होताना पाहायला मिळेल। आता सध्या जर का पाहायचं तर त्या नेत्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होतं का हे बघणं देखील महत्त्वाचं असणार आहे। आणि संध्याकाळी ही यादी फायनल झाल्यानंतर उद्याला शपथविधीचा कार्यक्रम आपल्याला पार पडताना पाहायला मिळेल। आज 3:30 वाजता राज्यपालांची वेळ घेण्यात आलेली आहे, सत्ता स्थापनेचा दावा केला जाईल। ती सगळी प्रक्रिया नेमकी कशी पार पडेल? प्रथम यामध्ये जर का पाहायचं तर सगळ्यात पहिले तर तिन्ही पक्षांचे नेते जे आहेत, सगळे नेते जे आहेत ते आपल्याला राज्यपालांकडे जाताना पाहायला मिळतील। त्यापूर्वी एक महायुतीच्या नेत्यांची बैठक पार पडणार आहे। या बैठकीमध्ये त्यांच्याकडनं ज्या सगळ्या घडामोडी आहेत कशा प्रकारे नियोजन असणार आहे शपथविधीच्या संदर्भातलं ते देखील आपल्याला या बैठकीमध्ये होताना पाहायला मिळणार आहे। एक छोटीखानी ही आपली बैठक होताना पाहायला मिळेल। एकूणच असं की देवेंद्र फडणवीस हे एकनाथ शिंदे यांच्या भेटीला जातील आणि त्यानंतर ते तिन्ही नेते मिळून राज्यपालांकडे सत्ता स्थापनेसाठी दावा करतील। अवघे 28 तास उरलेले आहेत शपथविधीसाठी। अभिषेक, आपण पाहतोय देवेंद्र फडणवीसांच्या नावावरती मुख्यमंत्री म्हणून शिक्कामोर्तब झालेला आहे आणि आज दुपारी 2 वाजता वर्षा निवासस्थानी बैठक घेतली जाईल। मंत्रिमंडळ खातेवाटप या संदर्भात कदाचित या बैठकीमध्ये चर्चा होईल। उद्याच्या शपथविधी संदर्भात देखील चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जाते आणि त्यासोबतच 3:30 वाजता राज्यपालांची भेट घेतली जाणार आहे। 3:30 वाजता CP राधाकृष्णन यांच्याकडे जाऊन सत्ता स्थापनेचा दावा केला जाईल। उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात येतील, अमित शहा येतील आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये उद्या भव्य दिव्य अशा शपथविधी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे मुंबईतल्या आझाद मैदानावर आणि तिकडे उद्या देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून शपथबद्ध होणार आहेत। आणखी एक अपडेट जाणून घेऊयात। अभिषेक सध्या आपल्यासोबत आहेत। अभिषेक, मुख्यमंत्र्यांचं नाव तर निश्चित झालं, 2 उपमुख्यमंत्री कोण असतील या संदर्भात काही कळू शकलंय का? आलेले आहेत, पुढे काय?
भारतीय जनता पार्टीचे विधिमंडळाचे गटनेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब झालेले आहेत. हे नियोजितच होतं. त्याला आता अधिकृतरित्या वैधानिक दृष्ट्या त्यांना विधिमंडळाच्या सर्व नवनिर्वाचित सदस्याच्या माध्यमातून मान्यता दिली आहे. निश्चितच देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी, राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डाजी, अमितभाई शाह आणि सर्व केंद्रातील ज्येष्ठ नेते आणि राज्यातील ज्येष्ठ नेते कोर कमिटीच्या माध्यमातून देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा प्रस्ताव ठेवला आणि विधिमंडळाच्या सर्व सदस्यांनी एकमताने तो संमत केला आहे. आता निर्विवादपणे पुन्हा एकदा देवेंद्रजी फडणवीस या राज्याचे मुख्यमंत्री होणार. उपमुख्यमंत्री कोण हा सगळ्याच प्रश्न विचारतायत. नेमके कोण उपमुख्यमंत्री? अजित पवार आहेत, एकनाथ शिंदे असणार आहेत तुमच्याबरोबर तुमच्या सरकारमध्ये? मला वाटतं महायुतीचं सरकार आणि राज्यातल्या जनतेने जनाधार दिलेला आहे. प्रचंड बहुमत या महायुतीच्या अलायन्सला दिलेला आहे आणि निश्चित स्वरूपामध्ये तिन्ही पक्ष एकत्रित राहतील. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री राहतील आणि दोन्ही 5 वर्ष त्यांचं सरकार पाहिलेलं आहे आणि आताही जनतेला विश्वास आहे की चांगलं काम होईल. तुम्ही सुद्धा मंत्रिपदाच्या शर्यतीत आहे अशी चर्चा सुरू आहे. मी कुठल्याही शर्यतीत नाही. नाव असणारच ना, आता आमच्यापैकीच नावं असणार. आमचं लक्षच नाही आता त्याच्याकडे. आम्हाला मिळालेलं बहुमत, आम्हाला मिळालेला सन्मान, जनतेने दिलेलं एवढं म्हणजे मॅन्डेट, हेच आमच्यासाठी आनंदाचा विषय. कुठल्या खात्याचं नेतृत्व करायला आवडेल? त्याच्यावर तर कधीच आम्ही विचार आधी केला नाही ना आताही करतो. पाहतोय आमच्यातलेच काही जण असतील, मात्र कुठल्या खात्याचं नेतृत्व करायचं याचा विचार केलेला नाही असं पंकजा मुंडे वंदना पाहायला मिळत आहेत. कॅमेरामन रुपेश लाल, सराज सुरणे, ABP माझा, मुंबई. तर जनतेनं दिलेल्या जनादेशावर आम्ही समाधानी आहोत, आम्ही आनंदी आहोत अशा भावना पंकजा मुंडे यांनी व्यक्त केलेल्या आहेत. मंत्रिपदाची चिंता सध्या आम्ही करत नाही, सध्या आमच्या मनामध्ये फक्त आनंद असल्याचं त्या म्हणालेल्या आहेत. आणि हा कार्यकर्त्यांचा उत्साह, हा कार्यकर्त्यांचा जल्लोष, भाजपचा मुख्यमंत्री होणार आणि त्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस विराजमान होणार हे कळल्यावर कार्यकर्त्यांच्या मनात देखील प्रचंड आनंद आहे. यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रामध्ये ऐतिहासिक विजय आम्हाला मिळाला. मोदीजींनी एक है तो सेफ है, एक है तो सेफ है हा नारा दिला आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेने एक है तो सेफ है हा नारा स्वीकारला. आमच्या एकनाथ शिंदेजी आणि महायुती सरकारने केलेल्या योजना आणि दिलेला जाहीरनामा हा जनतेने स्वीकारला. अजितदादा पवार, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस सरकारने केलेले कामं जनतेने मान्य केले आणि पुढच्या 5 वर्षामध्ये डबल इंजिन सरकार, मोदी सरकार, महाराष्ट्र सरकार मिळून डबल इंजिन सरकारच महाराष्ट्राला क्रमांक 1 करू शकतं, देशातलं 1 नंबरचं राज्य करू शकतं हे जनतेने स्वीकारलं आणि म्हणून आम्हाला ऐतिहासिक विजय मिळाला. मी माननीय आमचे नेते देशाचे गृहमंत्री अमितभाई शहाजी यांचं कुशल संघटनात्मक निवडणुकीचं नियोजन आणि आमचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डाजी यांनी आम्हाला दिलेलं संघटन कौशल्य, आमचे प्रभारी भूपेंद्र यादव, अश्विनी वैष्णवजी, आमचे शिवप्रकाशजी आणि संपूर्ण केंद्राची आमची टीम, या ठिकाणी सर्वांनीच खूप मोठं सहकार्य आम्हाला केलं. आमचे नितीन गडकरीजी यांनी मोठ्या प्रमाणावर प्रचार प्रसार केला आणि आज मला अभिमान आहे की आज महाराष्ट्राच्या केंद्रातल्या संपूर्ण टीमने ज्या पद्धतीने आम्हाला महाराष्ट्राला महाविजय हा मिळवून देण्याकरता काम केलं आहे, मी सर्वांचा आभार मानतो. आणि मोदींच्या नेतृत्वातला हा मोठा महाविजय, देवेंद्रजींच्या कामावर झालेला महाविजय, एकनाथजीच्या संपूर्ण नेत्यांच्या, अजित पवारांच्या कामामुळे झालेला महाविजय आणि पुढच्या काळामध्ये जनतेची अपेक्षा आम्ही पूर्ण करू. आमचं सरकार जेव्हा देवेंद्रजी उद्या मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील, आमचे एकनाथजी, अजितदादांचे सर्व त्या ठिकाणी सरकार बनेल आणि या ठिकाणी जे आमचं सरकार बनेल ते अत्यंत महत्त्वपूर्ण सरकार, महाराष्ट्राला आतापर्यंत विकास, सर्वात मोठं विकासाचं सरकार, सर्वात जास्त विकास करणारं सरकार, जनतेला आशा अपेक्षा पूर्ण करणारं सरकार महाराष्ट्रात येईल. खरं तर आज मी आमचे विजय रुपानीजी जे आमचे निरीक्षक आले होते, आमच्या निर्मला सीतारामन, त्यांचे मी महाराष्ट्राच्या जनतेकडनं आणि भारतीय जनता पार्टीकडनं आभार मानतो. आमच्या
आमचं केंद्रीय नेतृत्व जे ठरवेल तसा शपथविधी होईल. आज तर देवेंद्रजी, एकनाथजी, अजितदादा चर्चा करतील, आमचं केंद्रीय नेतृत्व चर्चा करेल आणि त्यातनं जे काही ठरेल ते आपल्याला उद्या दिसेल. तर आज आमच्या चर्चा होतील, आमचं केंद्रीय नेतृत्व ठरवेल त्याप्रमाणे शपथविधी होईल, अशी प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेली आहे. उद्या महायुती सरकारचा शपथविधी होतोय आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून शपथबद्ध होतील. त्यामुळे भाजप नेत्यांच्या मनात, भाजप कार्यकर्त्यांच्या मनात सध्या प्रचंड आनंद आपल्याला पाहायला मिळतोय. त्यांच्या चेहऱ्यावरती तो आनंद आपल्याला स्पष्टपणे दिसतोय. आज दुपारी 2 वाजता वर्षा निवासस्थानी देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये खातेवाटपासंदर्भात, मंत्रिपदांसंदर्भात आणि उद्याच्या शपथविधी संदर्भात चर्चा होईल असं कळतंय. दुपारी 2 वाजता ही बैठक होईल आणि त्यानंतर 3:30 वाजता राज्यपाल CP राधाकृष्णन यांच्या भेटीसाठी हे तीनही नेते जातील आणि सत्ता स्थापनेचा दावा केला जाईल. उद्या संध्याकाळी 5 वाजता आझाद मैदानावरती महायुतीचा शपथविधी होईल. जी माहिती मिळते त्यानुसार मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. यामध्ये 2 उपमुख्यमंत्र्यांपैकी एक नाव अजित पवारांचं असेल असं कळतंय. तर एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री म्हणून या सरकारमध्ये सहभागी व्हावं अशी अपेक्षा असल्याचं उदय सामंत यांनी देखील काही वेळापूर्वी स्पष्ट केलेलं होतं. त्यामुळे शिवसेनेकडून नेमकं कोण उपमुख्यमंत्री असेल याची देखील उत्सुकता सध्या शिगेला पोहोचलेली आहे. पण मुख्यमंत्री पदाचा चेहरा समोर आलाय. देवेंद्र फडणवीस हे उद्या मुख्यमंत्री म्हणून शपथबद्ध होतील. गेल्या 5 वर्षात विरोधी पक्षनेता आणि उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी राज्याचा कारभार पाहिलेला आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.